आपण बघत आहात मराठी बातम्या CID तपास। ग्रामीण महिलांसाठी खुशखबर, ग्रामीण महिलांना मिळणार घरकुल, त्याबरोबर किराणा दुकानासाठी थेट मदत। ग्रामीण भागातील महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी जिल्ह्यातून एक अभिनव आणि राज्यातील पहिलीच असणारी मकान किराणा योजना सुरू करण्यात येत आहे। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या पुढाकाराने 2025-26 या आर्थिक वर्षात सुरू होणाऱ्या या योजनेअंतर्गत महिलांना केवळ पक्के घरकुलच मिळणार नाही, तर स्वतःचा किराणा व्यवसाय सुरू करण्यासाठी थेट 30,000 रुपयाची आर्थिक मदतही दिली जाणार आहे। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, लवकरच मिळणार ऑगस्ट महिन्याचा हप्ता, 1500 रुपये थेट खात्यात होतील जमा। मराठ्यानंतर आता शेतकरी मुंबईत एकवटणार, 17 ते 19 सप्टेंबरला विशाल आंदोलन, बच्चू कडू यांचा इशारा। शेतकऱ्याला कर्जमुक्त करणार नसाल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही, असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे। कर्जमुक्ती आपण बोलले होते देवेंद्रजी, ते देत नसाल तर आम्ही सोडणार नाही, आम्ही आंदोलन करणारच। अनुकंपा तत्वावरील रखडलेल्या जागा भरणार, 9,658 पदासाठी 15 सप्टेंबर पासून भरती। राज्यातील 3 महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी, केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा निर्णय। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी अहिल्यानगर बीड रेल्वे धावणार। हमी भावाने कापूस विक्रीसाठी कपास किसान ॲपद्वारे नोंदणी। हंगामात भारतीय कापूस महामंडळाच्या CCI खरेदी केंद्रावर हमी भावाने किमान आधारभूत किंमत दराने प्रति क्विंटल 8,110 रुपये कापूस विक्रीसाठी कपास किसान या मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांना घरबसल्या नोंदणी करता येणार आहे। 3.25 लाख हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त, नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने हाती घेतले असून त्यासाठी थोडा उशीर होण्याची शक्यता आहे। सध्या स्थितीत केवळ 1,658 हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले असून येत्या काळात वेगाने पंचनामे करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे।